ज्या दिवशी आमची नियत व्यक्तिमत्व बिघडल त्या दिवशी आमचं खरं नाही, त्या दिवशी आमचा जय महाराष्ट्र झालेला असेल ते पण आम्ही सांगून टाकतो. पण आम्ही शून्यातून इथपर्यंत आलेलो नाही. एका कांगोरी गडाच्या पायथ्याशी पिंपळवाडच्या दुर्गम भागामध्ये सुभाष शेठ असतील, कृष्णाकृत नाही का आले, त्यांच्या पुढं दादांच्या पुढं आमचं गाव आणि त्या पिंपळवाडी गावच्या एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आम्ही जन्मलो. 3री पर्यंत शिक्षण झालं, 3री नापास झालो. मुंबईला गेलो, तिथं चुलत्यांनी थोडंफार शिकवलं 9वी पर्यंत, पण नुसतंच आम्ही शिकलो नाही. प्रचंड मेहनत घेतली, प्रचंड. भरत शेठ असाच आमदार आणि मंत्री झालेला. शाळेत शिकत असताना दादरवरनं फुलं आणून गजरे करायचो, गजरे विणायचे आणि नरेशजी कल्याण पासून विटीच्या स्टेशनपर्यंत पाठीमध्ये गजरे विकून महिलांच्या डब्यातनं आम्ही शाळेचं शिक्षण करायचो. त्यानंतर सकाळी नंतर दुधाची लाईन टाकायला सुरुवात केली, पेपरची लाईन टाकायला सुरुवात केली. त्यानंतर वॉचमॅनची काही नोकरी केली. त्यानंतर ते मिलमध्ये कपड्यांचे नाही ते सटाक फटाक सटाक फटाक आवाज येतो त्याच्यामध्ये नोकरी केली आणि शेवटला सीताराम मिलमध्ये नोकरी केली. थोडं उलट्या पालट्या लाईनीला गेलो आम्ही. त्या लाईनीला गेलो नसतो तर भरत शेठ काय आमदार झाला नसता. पण हे काय, आज आई नाही आली आमची. आमचे वडील प्रामाणिक होते, एवढे प्रामाणिक होते आणि तो काही प्रामाणिकपणाचा अंश आमच्यामध्ये घेतला. आईने तर एवढी प्रचंड मेहनत घेतली. सकाळी बिचारी 20 लोकांचं कुटुंब 40 भाकरी सकाळी टाकायला लागायच्या. चुलीजवळ भाकरी टाकायला बसायच्या, आगीजवळ सकाळी भाकरी टाकून त्या सगळ्या न्यारीच्या भाकरी त्यांना देऊन जेवण घेऊन परत शेतावर जायचं. खाली नदीवरती अर्धा तास चालत जायचं, मोऱ्यावरती अर्धा तास चालत जायचं, असं उलटी पालटी शेती. आणि अशा या आईवडिलांच्या पोटी जन्म घेतल्यामुळे थोडीशी जाणीव आम्हाला झाली, आपण काहीतरी शून्यातून आहे. जयरामदादा असतील, इतर काय मान्यवर मंडळी त्यांच्या नेतृत्वाखाली इकडं मी आलो. तिकडून जरा थोडंसं मी सांगितलं उलट पालट झाल्यानंतर आलो. थोडा वेडावाकडा धंदा पण केला, पण कोणाला दुखवलं नाही, कोणाला अडचणीत नाही आणलं, सगळ्यांना बरोबर घेऊन गेलो. गावाने आम्हाला अपक्ष बिनविरोध सरपंच केला. त्यानंतर काँग्रेस पक्षाबरोबर काम करत होतो मी, कारण इकडे त्यावेळेला काँग्रेसचा मोठा पगडा होता. शिवसेनेत कोण जाईल त्याच्यावरती वालीत टाकायचं किंवा त्याला काहीतरी अडचण करायची लोक काँग्रेसवाले सगळे. आणि मग अशा वेळेला काम करत असताना त्यावेळेला आम्हाला काही तिकीट दिली नाही पंचायत समितीची. तिथंच खरी मुहूर्त रोवली गेली. ज्याने तिकीट नाही दिली त्यांचं पहिलं मी आभार मानतो, कारण त्याने तिकीट दिली असते तर मी काँग्रेसबरोबर राहिलो असतो, मला काही तिकीट मिळाली नसते. आणि त्याच्यामुळे अपक्ष म्हणून मला त्या पंचायत समितीतल्या लोकांनी मला निवडून दिलं. त्यांचे पहिले माझे आभार, पहिले माझ्या गावाचे, नंतर माझ्या विभागाचे. त्यानंतर सलग मला 2 वेळेला जिल्हा परिषदेला निवडून दिला. दोन्ही वेळेला मी सभापती झालो. 2 वेळेला आरक्षण पडलं. आमची सौभाग्य होती जिल्हा परिषद सदस्य झाली. तिची पण प्रचंड मेहनत. मुंबईवरनं तिला घेऊन आलो लग्न करून आणि गावामध्ये एवढी रमली. मला वाटतं माझ्याबरोबर राहते का नाही, कारण प्रेम करून आलो होतो ना आम्ही, पण राहिली. आमचे स्टार चांगले होते. आईचा आशीर्वाद, पत्नीचं सहकार्य, मुलांचं, सगळ्यांचं, भावांचं, सगळ्यांचं, कुटुंबाचं सहकार्य मिळालं. आणि मग नातेवाईक होते, समाज बांधव होते, सगळेच होते. सगळ्यांचं कळत न कळत सहकार्य मिळत गेलं. आम्ही हिंमत कधी हारलो नाही. बेहतर काही का असं नाही, चुकायचं नाही. चुकलो तर आम्ही 4 पावलं मागं सरकू, नमस्कार. पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत आम्ही झुकत नाही, हा आमचा बाणा होता. आणि म्हणूनच आम्ही पोटात एक आणि ओटात एक कधी बोलत नाही. जे पोटात आहे तेच ओटावरती आणणार. आता पोटात एक ठेवायचं आणि ओटावर एक आणायचं त्याला अर्थ नाही. तुम्ही काय असेल ते बोलून द्या, तेवढ्या पुरतं माणसाला वाईट वाटेल, पण ते खरं असेल ते नंतर त्याला समजतं. आणि अशा अनुषंगाने
समाजामध्ये थोडंसं आम्ही वावरायला लागलो आणि समाजाच्या धोरामागे सांगितलं का तो निकम असतील, पार्टेदादा असतील, नथुशेठ पळसकर असतील, असे अनेक आमचे दिग्गज आज नाही आहेत. त्यांनी त्या समाज बांधवांना बरोबर घेत जयरामदादा ही बाकी सगळी मंडळी आम्ही काम करतो. काय करायचं आहे, आज जर ही इमारत झाली तर उद्या आपलं नाव काढणार आहे पुढची भावी पिढी.